पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। वाक्यकारं वररुचिं भाष्यकारं पतञ्जलिं पाणिनिं सूत्रकारं च प्रणतोऽस्मि मुनित्रयम्। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। श्रोत्राकाशयोः सम्बन्धसंयमात् दिव्यं श्रोत्रं प्रवर्तते। महर्षी पतंजलीजींनी विभूती पादामध्ये ज्या क्रियात्मक शक्तींची संयमाद्वारे प्राप्त होणाऱ्या सिद्धींची चर्चा केली, त्यात आजचं हे 41 क्रमांकाचं सूत्र, त्यात दिव्य श्रोत्र कसे प्राप्त होतात याचा विचार सांगितला आहे। या संबंधाची सिद्धी अगोदर एका सूत्रामध्ये आपण पाहिली आहे। तत प्रातिभ श्रावण वेदना दर्शा स्वाघ वार्ता जायन्ते। तिथे जेव्हा आपण स्वार्थ संयमात चैतन्याच्या वरती संयम केला असताना पुरुषाचा साक्षात्कार होतो, तेव्हा पुरुष दर्शन चैतन्य दर्शन होण्याच्या अगोदरच्या गौण सिद्धी सांगितल्या, तिथे या सिद्धींचा विचार येऊन गेला होता। पण आता एक मुख्य सिद्धी म्हणून त्यांचा विचार या ठिकाणी सांगताय। श्रोत्रकाशयोः, श्रोत्र शब्दाचा तो अर्थ होतो कान, आणि आकाशयोः म्हणजे आकाश, म्हणजे श्रोत्र इंद्रिय म्हणजे कर्ण आणि आकाश, या दोघांच्या मध्ये संबंध संयमात आकाश आणि शब्द
यांच्यामध्ये जो संबंध आहे, त्या संबंधामध्ये जर संयम केला असताना योग्याला श्रोत्रम दिव्यम, दिव्य प्रकारचे श्रोत्र प्राप्त होतात, ज्याच्याद्वारे सूक्ष्म, व्यवहित आणि दूरस्थ असणाऱ्या दिव्य शब्दांचा अनुभव येतो. सांख्यकारिकेमध्ये किंवा योग दर्शनामध्ये अशी मान्यता आहे की अहंकारापासूनच पंचतन्मात्रा, पंचज्ञानेंद्रिय यांची निर्मिती होत असते. संपूर्ण सृष्टी ही पंचमहाभूतापासून निर्माण झाली आणि या पंचमहाभूतांच्या मध्ये अविद्येचे त्रिगुणात्मक गुण आहेत. त्या अविद्येच्या चैतन्याचं साह्य मिळालं आणि त्या अविद्येने पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ह्या पंचमहाभूतांची निर्मिती त्या अविद्येपासून झाल्यामुळे, प्रकृतीपासून झाल्यामुळे ती प्रकृती प्रसवधर्मी आहे. त्या सगळ्या पंचमहाभूतामध्ये सर्वप्रथम जे भूत निर्माण झालं ते म्हणजे आकाश. आणि आकाशाचा गुण आहे, आकाश डोळ्याने दिसत नाही, पण आकाशाचं कार्य जे आहे ते आहे शब्द. शब्द गुणकम आकाशम. ज्या अर्थी आपल्याला शब्द ऐकू येतो त्या शब्दावरून त्या शब्दाचं कारण आहे आकाश. मग आता आकाशापासून शब्द निर्माण झाला आणि त्याच आकाशाच्या सत्वगुणापासून श्रोत्र इंद्रिय म्हणजे कान निर्माण झाले. आणि म्हणून आकाश, श्रोत्र इंद्रिय आणि शब्द यांच्यामध्ये पारस्परिक संबंध आहे. कसा संबंध आहे आपण बघूया. सर्व श्रोत्राणाम आकाशम प्रतिष्ठा सर्व शब्दानांच. व्यास महर्षी म्हणतात सर्व श्रोत्राणाम, जेवढे काही श्रोत्रेंद्रिय आहेत त्या श्रोत्रेंद्रियांना आधार, प्रतिष्ठा. सर्व शब्दानाम, सर्व प्रकारच्या शब्दांना आधार आकाशम यथा उत्तम. सर्व श्रोत्रेंद्रियांना आणि शब्दांना आधार हा केवळ आकाशाचा आहे आणि त्यावरती हे अधेय स्वरूपाने आहे. तुल्य देश श्रवणानाम सर्वेषाम एकदेशी देशश्रुतत्वम भवति. समान देशामध्ये जिथे आकाश तिथेच एखादं स्थान बोलणारा असेल तर आपल्याला तिथले शब्द लगेच ऐकू येतात. जसं की मी आता बोलतोय तुम्हाला ते ऐकू येत आहे. तत् एतत् आकाशस्य लिंगम. आणि हे कशामुळे येतं? ज्या अर्थी श्रोत्रेंद्रियाने तुम्हाला ऐकू येतं तेव्हा श्रोत्र इंद्रिय हे आकाशाचं, आकाश असण्याचं चिन्ह आहे. आणि आकाशाला कशाचंही आवरण नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू हे चारही महाभूत आकाशामध्ये आहेत आणि आकाश व्यापक असल्यामुळे निरावरण आहे. अनावरणम उक्तम. आकाशाला आवरण नाही, ते अमूर्त स्वरूपाचं आहे. असं अनावरण दर्शनात आवरण रहित असणारं जे आकाश आहे ते कसं आहे म्हटले, आकाशस्य विभुत्वम अपि प्रख्यातम. आकाश हे व्यापक आहे असं म्हणून प्रसिद्ध आहे. आता शब्दानेच, श्रोत्रेंद्रियाने शब्दग्रहण होतो, त्यासाठी त्यांनी एक छोटीशी गोष्ट सांगितली. ती गोष्ट असे म्हटले, शब्द ग्रहणातून श्रोत्रम, शब्द ग्रहणानुमितम श्रोत्रम. शब्दांचं ग्रहण हे श्रोत्र इंद्रियांच्या द्वारे होतं हे अनुमानाने सांगतात.
अनुमिती हे सांगण्यासाठी बधिरा अबधिरयोः म्हणजे बहिरे आणि बहिरे नसणारे असे दोघे एकत्रित आहेत. त्यापैकी एकहा शब्दं गृह्णाति, एकाला शब्द ऐकू येतो, अपरहा न गृह्णाति इति, आणि दुसरा शब्द ऐकू शकत नाही. तेवढ्यावरून तस्मात् श्रोत्रम एव शब्द विषयम, त्यावरून श्रोत्र इंद्रियाच्या द्वारेच म्हणजे कानाच्या द्वारेच शब्दांचं ग्रहण होतं. आणि ज्या अर्थी ग्रहण होतं त्या अर्थी श्रोत्र आकाशयो संबंधे, श्रोत्र इंद्रिय आणि आकाशाचा संबंध म्हणजे अवकाश त्यामध्ये आहे. बाहेरही पोकळी आहेत, तोही अवकाश आहे, आणि कानामध्ये पोकळी आहे, यामध्ये अवकाश आहे. आणि त्या अवकाशामुळे शब्द एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संक्रमित होऊ शकतो. आधुनिक यंत्राने शब्द तर खूप लांब जाऊ शकतो. ह्याप्रमाणे असं जर शब्द आणि आकाश यांच्या संबंधामध्ये जर संयम केला तर योगिनः श्रोत्रम दिव्यम प्रवर्तते, योग्याला अत्यंत सूक्ष्म व्यवहित म्हणजे काही अडथळा जरी आला तरी ते शब्द योगी ऐकू शकतो आणि दूरवरचे शब्द ऐकू शकतो. याप्रमाणे दिव्यम श्रोत्रम प्रवर्तते, दिव्य श्रोत्राची त्याला उपलब्धी होते जर श्रोत्र आणि आकाश यांच्या संबंधामध्ये संयम केला असता तर अशी ही सिद्धी प्राप्त होते. त्याप्रमाणे दुसरी एक सूक्ष्म सिद्धी ह्याप्रमाणेच आहे, त्याचाही आपण यथा अवकाश विचार करूया. कायाकाशयोः संबंध संयमात लघु तूल समापत्त्यश्चाकाशगमनम. आता हे आकाशगमनम ही सिद्धी या ठिकाणी होते. तत्पूर्वी जसं की आकाश आणि श्रोत्र इंद्रिय यांच्यात संयम केला जातो, तसंच रसना आणि जल यांच्यात सुद्धा संबंधात संयम केला. त्वचा आणि वायू यांच्यात संबंधात संयम केला. अग्नी म्हणजे अग्नीपासून डोळे झाल्यामुळे नेत्रेंद्रिय आणि अग्नी यांच्यामध्ये संयम केला असताना त्या इंद्रियांच्या त्या भूतांच्या पासून निर्माण झालेले जे गुण आणि त्याच भूतांपासून निर्माण झालेले इंद्रिय यांच्यात संबंधात संयम केला असताना योग्याला तसतसे दिव्य नेत्र, दिव्य घ्राण, दिव्य जिव्हा, दिव्य स्पर्श अशा प्रकारची अनुभूती येते, असंही काही भाष्यकारांनी गतसूत्रामध्ये सांगितलेलं आहे. आता त्याच आकाशाचा संबंध जगातल्या सगळ्याच पदार्थांशी असल्यामुळे इथे सांगतात कायाकाशयोः. की काया शब्दाचा अर्थ आहे शरीर आणि आकाश शब्दाचा अर्थ आहे आकाश. कायाकाशयोः म्हणजे शरीर आणि आकाश यांच्यामध्ये संबंध आहे. त्या संबंधाच्या ठिकाणी संयम केला असताना संबंध संयमात, शरीर आणि आकाश यांच्यामध्ये जो संबंध आहे त्या संबंधात जर आपण संयम केला आणि लघु तुल समापत्ते, हे लघु म्हणजे अत्यंत हलके लहान कापसासारखे पदार्थ त्यांच्या ठिकाणी समापत्ते, समापत्ती म्हणजे तदाकारकारिता, तादात्म्य, तद्रूपता चित्ताच्या चिंतनाद्वारे जर केली तर तो पदार्थ मीच आहे अशा स्वरूपाची समापत्ती जर केली तर आकाशगमनम, योगी हा आकाशामध्ये गमन करू शकतो. यावरती भाष्यकार व्यासजी काय लिहितात ते पाहूया. यत्र कायः तत्र आकाशम,
जिथे जिथे शरीर असतं तिथे तिथे आकाश असतंच. तर आकाश हे व्यापक आहे. आणि म्हणून आकाशाद्वारा तस्य कायस्य अवकाश आदानात, म्हणून त्या शरीराला जे आकाश आहे ते अवकाश म्हणजे जागा देतात. आणि ते ना आकाश आहे ना, त्या आकाशाच्या द्वारे संबंधाप्राप्ती, त्या आकाशाचा आणि मग शरीराचा संबंध आहे. जिथे जिथे शरीर तिथे आकाश, आणि ते आकाश या शरीराला अवकाश जागा देतं. म्हणजेच त्या शरीराचा आणि आकाशाचा काहीतरी संबंध आहे. आणि तत्र कृतसंयमः तत्संबंधम, पण त्या ठिकाणी असणारा शरीर आणि म्हणजे सगळ्या शरीराला ह्या आकाशाने व्यापलेला आहे. जसं व्यापक आकाशामध्ये घट आला की घटाकाश असं म्हणतो, तसं या संपूर्ण आकाशामध्ये शरीराला जागा आहेत. आणि म्हणून आकाशाचा आणि शरीराचा एक प्रकारचा संबंध आहे. सगळ्या बाजूने शरीर आकाशाने व्यापला आहे. अशा प्रकारचा तत्संबंध हा त्या आकाश आणि कायावरती संबंध संयम केला असताना, त्यावरती विजय संपादन केला असताना काय होतं, तुलादिषु अपरमाणुभ्य, त्याचप्रमाणे जे अतिशय हलके पदार्थ आहेत जसं की कापूस वगैरे, त्या कापूस यांच्यापासून सुरुवात करून अगदी परमाणूपर्यंत आपले आलंबनासाठी हे पदार्थ ठेवले आणि त्यांच्याशी तादात्म्य धारण केलं की ते पदार्थ मीच आहे, तदाकारकारिता असं जर केलं तर पदार्थ जसा हलका असतो तसा योगी देखील तादात्म्य या अभ्यासाने तो हलका होऊ शकतो. आणि कुठपर्यंत, परमाणू इतका. अपरमाणुभ्य म्हणजे अगदी कापसापासून सुरुवात केलं तर परमाणूपर्यंत आलंबन केलं असताना त्या प्रमाणे योगी हा हलका होऊ शकतो. आणि समापत्तीभ्याम, आणि अशी समापत्ती तदाकारिता प्राप्त झाली असताना जिता संबंध हा तो या अभ्यासावरती विजय संपादन केला तर लघु भवती, हा हलका होतो. जसं आलंबन आपण हलकं ठेवलं, त्याच्याशी तादात्म्य केलं तर तादात्म्य करणाराही तितका हलका होतो लघुत्वात. मग यावरून प्रयोग योगी करतो काय, जेले पादाभ्याम विहरती, मग योगी पाण्यावरून चालतो. तत्पश्चात ऊर्णनाभी तंतु मात्रे, ऊर्णनाभी म्हणजे कोळ्याचं जाळं आहे, त्यातले तंतू असतात, त्या तंतूच्या आधाराने सुद्धा तो वर चढू शकतो. ऊर्णनाभी तंतु मात्रे विहृत्य, नंतर रश्मीषु विहरती, नंतर सूर्याच्या किरणांच्या द्वारे सुद्धा तो संचरण करू शकतो. असं करत करत ततः तत्पश्चात आकाशस्य ततः यथेष्टम आकाशगती अस्य भवती इति, आणि त्यानंतर हळूहळू हळूहळू आकाशाच्या ठिकाणी तादात्म्य संपन्न होऊन तो आकाशामध्ये सुद्धा विहार गती करू शकतो. अशा प्रकारची सिद्धी संत चांगदेवांना, योगी चांगदेवांना प्राप्त झालेली होती. ते आकाश मार्गे गमन करत आळंदीला आले. तर ज्ञानेश्वर महाराजांनी देखील भिंती या आकाश मार्गाने त्या ठिकाणी चांगदेवांना भेटण्याकरता गेले. तर ही दोन्ही प्रकारची सिद्धी योगी चांगदेव महाराजांना आणि योगी ज्ञानेश्वर महाराजांना ही होती असं लक्षात येतं किंवा असा इतिहास आहे. त्यात सूक्ष्म असं एक वाक्य, आणखी एक दोन वाक्य सांगून समाप्त करूया. प्रत्येक महाभूतांचे एक वैशिष्ट्य आहे. तसं पृथ्वीच्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, पण गुरुत्वाकर्षणाची काही मर्यादाच्या पलीकडे गेलं. ज्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण नाही त्या ठिकाणी सुद्धा मनुष्य
मोकळ्या पद्धतीने आकाशात चालू शकतो असं आधुनिक वैज्ञानिकांनी सांगितलं आहे. परंतु पतंजलीने हे सांगितलं की गुरुत्वाकर्षण ज्या पृथ्वीच्या मध्ये आहे त्या पृथ्वीच्या ठिकाणीच या शरीराचा आणि आकाशाच्या मध्ये असणारा संयम केला असताना त्या संयमाचा परिणाम म्हणून पुढे पुढे हळूहळू हलके पदार्थांच्या ठिकाणी तादात्म्य करून शरीर हलकं होऊन नंतर तशा प्रकारची सिद्धी प्राप्त होते. म्हणजे हा अनुभव काहींचा आधुनिक वैज्ञानिकांनाही आहे आणि त्याचं सूतवाचन पतंजली महर्षींनी अगोदरच करून ठेवल्यामुळे आधुनिक वैज्ञानिकांनी सुद्धा ही गोष्ट मान्य केलेली आहे. अर्थात ही सिद्धी प्राप्त होण्यासाठी वैज्ञानिकांचा आज आपल्याला जो काही विज्ञानाची क्रमनिष्पत्ती दिसते ती सुद्धा ह्याच पद्धतीने विमान अवकाशातून जातं. त्याच्यासाठी ही जी सिद्धी आहे त्या सिद्धीचाच हा एक परिणाम म्हणावा लागेल. शेष विचार उद्या पाहूया. याप्रमाणे कायाकाशयोः संबंध संयमात लघुतूल समापत्तेश्च आकाशगमनम्. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति.